कंबर दुखते, गुडघे दुखतात, सांधे दुखतात, अख्खं अंग दुखतं, पाठ दुखते, मान दुखते, अंगातलं रक्त कमी आहे, शरीरामध्ये खूप साऱ्या वेदना होतात, काही काम केलं की थकल्यासारखं होतं, थोडं जरी अंग मेहनतीचं काम केलं की खूप थकायला होतो, कमजोर येते. तर अशा सर्वांवरती एक छोटासा मी उपाय घेऊन आलेले आहे. खूप कमी खर्चामध्ये, म्हणजे बघा, एका वेळेस अगदी 2 ते 3 रुपये तुम्हाला खर्च येणार आहे आणि हे 100% रिझल्ट देणार आहे. नाही दिलं तर मला कमेंट्स करून सांगा किंवा तुम्ही माझं चॅनलसुद्धा अनसबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत. महिलांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी असल्याचं नेहमी आढळून येतं आणि बघा, डिलेव्हरी झाल्यानंतर मेन महत्त्वाचं म्हणजे डिलेव्हरी झाल्यानंतर आपली एवढी मोठी ताकद जे डिलेव्हरीत गेलेली असते ते परत आणण्यासाठी, किंवा कंबर दुखते डिलेव्हरी झाल्यानंतर, अंग दुखतं, वेदना होतात, तर ह्या सर्व गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे. खरं तर हा वर्षानुवर्ष चालत आलेला हा एक उपाय आहे. माझ्या आजीनी हा उपाय करत होती, तर माझ्या आजीचा आज उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता ह्या ठिकाणी हे आहे अळीव. अळीव बघा, तुम्हाला सहज किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं आणि फार स्वस्त आहे. अगदी 20 ते 30 रुपयात हे छटाकभर येतं, म्हणजे भरपूर येतं, स्वस्त आहे आणि ह्याचा रिझल्ट तर अगदी सोन्यापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे आहे. आता बघू शकता, एका माणसासाठी इथं 1 चमचाच अळीव घ्यायचं आहे आणि 1 चमचा अळीवसाठी बघा इथं 2 वाट्या पाणी घालायचं आहे. तर ह्याचं सेवन कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. बघा, आता हे लिक्विड प्रमाणात छान लागतं. जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही 1 चमचाला 1 वाटीसुद्धा पाणी घालू शकता, हरकत नाही. तर आता हे एखाद्या पातेल्यामध्ये घेऊन हे मिक्स करून आपण गॅसवरती ठेवूया. हवं असेल तर तुम्ही हे अळीव घाण वाटत असेल तर धुवून घेऊ शकता, पण हे बंद पाकिटमधलं होतं, ओल्या फडक्याने ऑलरेडी मी पुसून ठेवलं होतं. तर बघा, आता ह्या अळीला शिजवायचं आहे झाकण ठेवून. अगदी 1 ते 1.5 मिनिटात शिजतं, काहीच वेळ लागत नाही. लगेचच हे जे दाणे असं फुगल्यासारखेले दिसतात, हे तुळशीच्या बियासारखेले दिसतात आणि सब्जाचं बी जसं असतं त्या प्रमाणानेच हे असतं. तर आता ह्यानंतर बघा 1 ते 1.5 चमचा चिरलेला गूळ घालायचा आहे. गूळ घालणं फार महत्त्वाचं असेल, ह्याची चवही छान येईल. आणि दुसरं म्हणजे गुळात बघा असे काही घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. गुळामुळे आपल्या शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते, तर गूळ हा फायदेशीर ठरतो. किंवा तुम्हाला गूळ जर वापरायचं नसेल तर तुम्ही जाडवाली जे खडी साखर येते, अगदी जाड मोठीवाली खडी साखर येते, त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता, हरकत नाही. पण गुळातली चव मस्त होते, त्यामुळे तुम्ही गुळच वापरा. तर आता हे शिजून तयार आहे. आता ह्याचं सेवन कसं करायचं आहे बघा. रात्री तुम्ही झोपण्याआधी हे एका माणसाने 1 चमचा, जसं मी आता स्क्रीनवर दाखवलेलं आहे तेवढ्या प्रमाणात एका माणसाने हे घ्यायचं आहे झोपण्याआधी. असं चावून चावून तुम्ही असं हे पिऊन घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे बघा, सकाळी तुम्हाला चहाची तलप लागत असेल तर खरं तर चहा हे शरीरासाठी बरोबर नाही. तुमचं चहाचं प्रमाण थोडं असेल तर ठीक आहे. जर जास्त तलप असेल तर चहाची तलप तर कशी घालवायची, तर बघा ह्याचं तुम्ही सकाळ सकाळ सेवन केल्यास अगदी गरम गरम मस्त चहा घेतल्यासारखालाही थोडंसं फार असं अनुभव होतं आणि चहाची सुद्धा तुमची तलप जी आहे ह्यामुळं कमी होईल आणि हे घेतल्यास तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सर्व प्रकारचे अंग दुखणे हे सगळं काही दूर होणार आहे. तुम्ही हे डेफिनेटली एकदा ट्राय करून नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. थँक्यू.